10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पोलीस भरतीत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आलाय. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस भरतीत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्या विरोधात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात, तर मारुती करे हे मुंबई पोलीस दलात बँड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच अधिकारी आरोपी ठरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून जनतेतून संताप व्यक्त केला जातोय. पीडितेचा आरोप आहे की भरती प्रक्रियेदरम्यान आरोपींनी विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केले. सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गुन्हा नोंदवूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचा संशय तिने व्यक्त केलाय. तसेच आरोपींना तातडीने अटक न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशाराही पीडितेने दिला आहे. आता या गंभीर प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस पुढे कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.